नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आषाढी एकादशी. विठ्ठल हे महाराष्ट्राचं लोकदैवत आहे. महाराष्ट्राच्या लोकविद्यापीठाचा कुलपती म्हणजेच पंढरीचा विठुराया. आणि आज आचार्य 90 FMच्या सगळ्या श्रोत्यांना आणि विठूच्या भक्तांना आम्ही आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. आणि आषाढी एकादशीचा सण हा आपल्या सगळ्यांसाठी सणच आहे. तर त्यासाठी आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. ते म्हणजे गायक नचिकेत देसाई. नमस्कार. आणि माझी मैत्रीण श्रुती पटवर्धन. नमस्कार. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. आणि तुमच्या स्वरांनी आपण हा आसमंत विठू नामाचा गजर आपण आज करणार आहोत आणि आषाढी एकादशीचा सुंदर कार्यक्रम आमच्या श्रोत्यांसाठी सादर करणार आहोत. तर मी थोडीशी ओळख करून देते. खरं या दोघाही कलाकार एवढे नामवंत आहेत की त्यांना ओळख वेगळी करून द्यायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी नचिकेतची ओळख करून देते. नचिकेत हे संगीतकार वसंत देसाई यांचे पणतू आहेत आणि ETV स्वरसंग्रामचे विजेते ठरलेले आहेत आणि गौरव महाराष्ट्राचे उपविजेते म्हणून त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. तसंच अनेक सांगीतिक कार्यक्रमांमध्ये आपण त्यांना ऐकत असतो आणि त्यांचं फॅन फॉलोइंग खूप आहे. तर असे नचिकेत देसाई आज आपल्याला लाभलेले आहेत गायक म्हणून. आणि माझी मैत्रीण श्रुती पटवर्धन ही संगीत विशारद आहे. तसंच तिने BA LLB केलेलं आहे आणि तिच्या गुरु आहेत श्रुती आंबेकर आणि पद्मजा फेणाणी जोगळेकर. तर आज त्यांचा सांगीतिक प्रवासही आपण जाणून घेणार आहोत आणि आषाढी एकादशीचा हा सण साजरा करणार आहोत. तर मला वाटतं आषाढी एकादशी आहे, तर नचिकेत तुझ्या सुंदर अशा एखाद्या अभंगाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, नाही का? चालेल. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी, परब्रह्म हे भक्तांसाठी, मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणुकी कुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो.
पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वाह वाह, खरंच सुंदर असं भक्तिमय वातावरण तुझ्यामुळे निर्माण झालं. आणि खरंच आपण स्टुडिओत नाही आहोत आणि पंढरपुरात आहोत असं एक चित्र निर्माण झालं. खरंच आपण नाही का श्रुती, आपण सगळे पंढरपुरात पोचलो. आज असंख्य दिंड्या वारकरी असंख्य संख्येने आज पंढरपुरात आहेत आणि त्या विठुरायाचं साजिरं गोजिरं रूप आपल्या या डोळ्यांनी पाहतायत. आणि तो सोहळा किती उत्तम असेल ना, म्हणजे ते खरंच स्वर्गसुख जे आपण म्हणतो ते पांडुरंगाच्या चरणी लीन होणं आणि त्याला डोळे भरून पाहणं. कधी कधी खरं गर्दीमुळे आपल्या वारकऱ्यांना सगळ्यांनाच दर्शन घेणं शक्य होत नाही, पण तो पंढरपूरचा जरी कळस जरी पाहिला ना, त्या मंदिराचा कळस पाहिला तरी फार असं धन्य झाल्यासारखं होतं. आणि एक ती अनुभूती खरं तर पंढरपूरला गेल्यावरच सगळ्यांना येते, पण तुमच्या दोघांच्या स्वरांमधून आपल्या त्या श्रोत्यांनाही मिळणार आहे अशी खात्री आहे. आपण जास्तीत जास्त पंढरपूरला गेल्याचा किंवा आपल्या त्या विठुरायाचं दर्शन घेतल्याचा आपण आज आभास निर्माण करतोय. तर मी आता श्रुतीकडे वळते. श्रुती, तुझं एक गाणं तू सादर करावंस अशी मी तुला विनंती करते. मुगरा फुलना, मुगरा फुलना, मुगरा फुलना, मुगरा फुलना, फुले वेचिता बहरू कळियासी आला. मुगरा फुलना, मुगरा फुलना, मुगरा फुलना, मुगरा फुलना. इवले सिरोपा लाविले द्वारी, इवले सिरोपा लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मुगरा फुलला, मुगरा फुलला, मुगरा फुलला, मुगरा फुलला. मनाची गुंती गुंफेला शिला, मनाची गुंती गुंफेला शिला. बाप रखुमा देवेवरे विठ्ठले अर्पिला. मुगरा फुलला, मुगरा फुलला, मुगरा फुलला, मुगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मुगरा फुलला, मुगरा फुलला, मुगरा फुलला,
मोगरा फुलला. खूप सुंदर श्रुती. खरंच लता दीदींचं हे गाणं म्हणजे प्रयत्न, त्या लता दीदींच्या गाण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा फार धारिष्ट लागतं त्यासाठी. आणि संत ज्ञानेश्वरांची ही सुंदर अशी रचना, म्हणजे खरंच कुठलाही कार्यक्रम, तुम्ही पण आता इतक्या असंख्य कार्यक्रमात हे गाणं म्हटलं असेल, म्हणजे ही गाणी आवर्जून अजूनही घेतली जातात नाही का. आणि आता पंढरपूरचं एक थोडंसं मी वर्णन, एक सुंदर लेख आलाय तो मी तुमच्यासमोर सादर करते. संत तुकारामांचा अभंग आहे. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव. रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेम सुखाची अखाणी, अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, असे संत एकनाथ किंवा बऱ्याच जणांनी पंढरपूर किंवा पांडुरंगावर आपल्या रचना सादर केलेल्या आहेत. संत तुकाराम महाराज या अभंगातून पंढरपूरचे काय महत्व आहे ते वर्णन करतात. पंढरी पंढरी असा जरी उच्चार केला तरी सर्व पापाचं दहन होतं, सर्व पापे मुळापासून नष्ट होतात. त्यामुळे जगामध्ये पंढरी धन्य धन्य आहे की जिथे नामाचा कायम महोत्सव होतो आहे. भगवंताचं नामस्मरण हा एकच ध्यास घेऊन जिथे हरिनामाचा गजर होतो ते हे क्षेत्र म्हणजे पंढरपूर. जगाच्या पाठीवर असे दुसरे कोणतेही क्षेत्र नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी धन्य धन्य हे शब्द 2 वेळा इथे उच्चारलेले आहेत. अर्थात जिथे प्रेम सुखाचा वर्षाव कायम होतो आणि मुखाने भगवंताचे नामस्मरण केले जाते असे सारे जे भक्त इथे वास्तव्य करतात, म्हणून त्यांच्या ठिकाणी रिद्धी सिद्धी देखील लोटांगण घालतात. देवही तुम्हाला दर्शन देतात बरं का. पंढरपुरात देव सुद्धा तुम्हाला दर्शन देतात. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की महत्वाची बाब जी इथे ते निदर्शनास आणून देतात ती म्हणजे वैकुंठापेक्षाही पंढरी हे एका अक्षराने मोठे आहे. वैकुंठापेक्षाही पंढरी हे एका अक्षराने मोठे आहे, म्हणजे जगाच्या पाठीवरील जमिनीवरील भूवैकुंठ या नावाने हे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे पंढरपूर हे क्षेत्र वैकुंठापेक्षाही अधिक श्रेष्ठ मानलं जातं. नचिकेत, तुझं सगळी म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. तसंच तू देखील तुमच्या गुरूंकडनं अशी गुरु शिष्य परंपरेतूनच तुझं सगळं संगीताचं शिक्षण घेतलं असेल. तर पंडित राजा काळे हे एक संगीत विश्वात मोठं नाव आहे. त्यांच्याकडून तुम्हाला रियाजाची किंवा तालीम घ्यायची संधी मिळाली, तर पंडित राजा काळेंविषयी आम्हाला जाणून घ्यायला तुझ्याकडून विशेष आवडेल. नक्कीच. मुळात म्हणजे मी गाणं शिकायला लागलो वयाच्या 5व्या-6व्या वर्षी. आणि हळूहळू शिकत शिकत मी 7वीत होतो मला वाटतं, जेव्हा माझी आई मला त्यांच्याकडे घेऊन गेली. आणि तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे गुरुकुल पद्धतीचं जे शिक्षण असतं, ज्यात शिष्य गुरूंकडे दिवसातला बराच वेळ त्यांच्याकडेच घालवतात, त्यांच्या सानिध्यात घालवतात. आणि पूर्वी आपण ऐकलं असेल मोठमोठे जे गायक होते, म्हणजे पंडित भीमसेन जोशी असतील, पंडित कुमार गंधर्व असतील, जे एका जागी लोक म्हणतात 8-8, 10-10 तास एका जागी बसून रियाज करायचे. तर तो अनुभव त्यांच्याकडे आम्हाला मिळाला. त्यामुळे हळूहळू गुरुकुल पद्धती कुठेतरी नाहीशी होते का अशी एक मनात भीती असताना अजूनही ती काही दिग्गज गायकांच्या मार्फत ती अजून जागरूक आहेत. आणि त्यांच्या मार्फत चांगले शिष्य अजूनही घडत आहेत, घडवले जातील. त्यामुळे त्यांच्याकडे एका जागी बसून 8-8 तास रियाज करणं काय असतं, किंवा त्यांच्याकडेच जेवणं, त्यांच्याकडेच झोपणं. आणि सुदैवाने मी शाळेत असताना मोबाईल नव्हते, त्यामुळे ते डायव्हर्जन किंवा डिस्ट्रॅक्शन नव्हतं. त्यामुळे सगळं जे काय दिवसाचा जो काही कार्यक्रम असेल दिवसभर असो त्यांच्या घरीच व्हायचा. त्यामुळे अभिषेकी बुवांच्या खूप छान छान बंदिशी, खूप छान छान रचना शिकायला मिळाल्या. आणि आज मी जो काय आहे तो त्यांच्यामुळेच लोकांसमोर आहे आणि गातो. असा प्रवास आहे. हो, पण नेमकेपणाने असं सांगशील की अभिषेकी बुवांची गायकी राजा काळेंच्या मार्फत तुझ्यापर्यंत येऊन पोचली, किंवा तू त्याचं अभिषेकी बुवांचं म्हणजे फक्त शास्त्रीय संगीतच नाही तर नाट्यसंगीताचा त्यांचा फार चांगला गाढा अभ्यास होता. इतकी सुंदर नाट्यपद त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि त्यांचा एक विशिष्ट बास होता नाही का गाण्याचा, एक विशिष्ट ठेवण होती आवाजाची, जशी कुमार गंधर्वांची देखील होती. एक शैली होती. एक शैली होती. तर
ते नेमकं तुला अभिषेकी बुवाच का भावले, एवढे सगळे गायक आपल्या समोर असताना? मुळात झालं असं की माझी गाठ गुरुजींशी झाल्यामुळे, गुरुजी हे अभिषेकी बुवांचे पट्ट शिष्य, त्यामुळे कळत नकळतपणे साहजिकपणे मला ज्या काही रचना मी शिकायला लागलो त्यावेळी त्या बुवांच्याच होत्या. आणि हळूहळू मग आपण ज्यांच्या रचना शिकत जातो हळूहळू पुढे त्याची गोडी निर्माण होत जाते. आणि नंतर त्यांची गोडी निर्माण होत गेली, मग त्यांची नाट्यगीतं मी प्रथम बसवायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचे संस्कार इतके छान झाले की अभिषेकी बुवांच्या कडून ज्या व्यक्तीने त्यांच्या उमेदीच्या काळात इतक्या जवळून शिक्षण घेतलं, त्यांच्याकडून मला शिक्षण घ्यायची संधी मिळते. तर याहून मोठं भाग्य असूच शकत नाही. त्यानंतर हळूहळू बुवांच्या गाण्यांमधून मग हळूहळू कुमारजींची नाट्यगीतं असतील, मग इतर काही दिग्गजांची नाट्यगीतं असतील, मग अभंग असतील, बालगंधर्व असतील, नंतर मास्टर दीनानाथ असतील. मग हळूहळू भावगीतांबद्दलची गोडी वाढायला लागली, हळूहळू चित्रपट गीतांबद्दलची गोडी वाढायला लागली. आणि मग हळूहळू असं करत करत सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. कारण संगीताला कुठलीही मर्यादा नसते, कुठलीही बाउंड्री नसते. त्यामुळे नुसतं क्लासिकल पुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता मी हळूहळू सुगम संगीत, भावसंगीत, फिल्म म्युझिक याकडे देखील वाटचाल सुरू केली. आणि ते तर तुझ्या रक्तातच आहे. म्हणजे जसं तू मला आधी सांगितलंस की तू वसंत देसाईंचा पणतू आहेस, म्हणजे ते एक रक्तातूनच तुझ्याकडे झिरपत आलेलं आहे. पण एक मोठं नाव वसंत देसाई म्हटलं की आपण अगदी असं अवाक होतं, अरे मी जो अवाक झाले, अरे पणतू आहे. म्हणजे ते एक मोठं नावाचं वलय आहे, त्यांचं काम केलेलं सगळं आहे. एवढा सगळा वसा आपल्याकडे असताना तो वसा चिरंतनपणे चालू ठेवायचा हे सुद्धा तू उत्तमरित्या करत आहेस. आणि आपण जो वसा चालू ठेवायचा हे फार मोठं, म्हणजे त्यांच्या नावाला साजेचं काम आपण केलं पाहिजे, नाही का? धारिष्ट्याचं काम आहे खरं म्हणजे. तर मी सगळ्यात आधी म्हणेन की मी भाग्यवंत आहे की एवढ्या मोठ्या घराण्यात माझा जन्म झाला. पण आपण म्हणतो ना की आई वडिलांनी मुलांवर कधीही कुठली बळजबरी करू नये. कारण जे नाव घराण्यात होऊन गेले त्यासारखंच काम पुढे केलं जाईल का? आता सचिन तेंडुलकरांचा अर्जुन तेंडुलकर आता आपण IPL मध्ये आता खेळताना बघतोय, त्यामुळे त्याला प्रेशराईज करणं कधी योग्य नसतं. पण गाणं शिकण्याची मात्र जी वाटचाल आहे ती आपण सुरू ठेवली पाहिजे, रियाजाची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. आणि हळूहळू मेहनतीने आपल्याला ते जमतंय का त्याबद्दल एक श्रद्धेने आणि जिद्दीने विचार केला तर मग हळूहळू जमतंय करत जमलं आणि आता जमू शकेल. आणि ती मेहनत करण्याची एक जी जिद्द आहे, इच्छा आहे, रियाज करण्याची इच्छा आहे, या सगळ्या शक्ती एकवटून आल्या की मग आपल्याला हळूहळू वाटायला लागते की मी आता इतकी वर्ष गाणं शिकतोय, आता मी बाहेर कार्यक्रम करतोय, आता मी अजून छान काम केलं पाहिजे. आणि त्या नावाचा एक सिरियसनेस जो असतो किंवा त्याची जी एक जबाबदारी असते ते नाव पुढे घेऊन जाण्याची, त्याची जबाबदारी आपल्याला हळूहळू जाणवायला लागते, जी बालपणात नसते किंवा लहान असताना आपल्याला त्याचा वेट किंवा त्याचं वेटेज आपल्याला माहित नसतं. सो हळूहळू मी जेव्हा 11वीत डहाणूकर कॉलेज मधला ग्रॅज्युएट मी, सो 11वीत जेव्हा आपल्याला कॉलेजमध्ये एक्सपोजर मिळतं तेव्हा हळूहळू आपण छोटे छोटे कार्यक्रम करतो, कॉलेज इंटर कॉलेजिएट स्पर्धा करतो. तर स्पर्धांमधून गात कार्यक्रमांमधून छोट्या गात हळूहळू आपल्याला कळायला लागलं की आपली हळूहळू गाणी बसतायत, छान छान गाणी लोकांना आवडतायत, आपला आवाज छान आहे, तर आपल्या त्या आवाजाला अजून छान आपण पैलू पाडू शकतो, थोडी दिशा देऊ शकतो. आणि मग हळूहळू मग गुरूंचे संस्कार आलेच, मग घराण्यातले संस्कार आले, ते करत करत आज इथवर जबाबदारीने काम करत आलोय. आणि अजून मनात खूप इच्छा आहे की अजून छान गाता येईल, अजून छान आपण गाऊ, चांगले प्रोजेक्ट करता येते. नक्कीच. आता तुझी जिच्यामुळे ओळख झाली ती म्हणजे माझी मैत्रीण श्रुतीला मी विचारू, तुझा कसा, म्हणजे तुला संगीताकडे ओढा कसा काय निर्माण झाला की, आणि संगीत म्हणूनच करिअर करायचं हे तू कधी ठरवलंस त्याविषयी सांगशील. आणि पद्मजा ताईंकडे शिकताना तुला आलेले अनुभव ते थोडेसे कथन करशील. सगळ्यात आधी थँक्यू तुला, मला इथे संधी दिलीस. मी सांगेन की माझा सांगीतिक प्रवास असं म्हणलं तर आता सुरू होतोय. मीही 6 वर्षाची असल्यापासून शिकते आहे श्रुती आंबेकरांकडे. आताच्या ओळख अजून सांगेन की आर्याची आई, आर्या आंबेकर, त्यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली 6व्या वर्षापासून. त्यांनी रागदारीचं शिक्षण मला दिलं विशारद पर्यंतचं.
आणि पुढे इथे म्हणजे लग्नानंतर हो. मुंबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर पद्मजाताईंकडे मी शिकायला सुरुवात केली. वा. काही सेशन्स केले. काही सेशन्स मध्येच मला खूप जास्त फरक जाणवला की रियाज कसा करायचा किंवा सूर कसे लावायचे, सुरांची फ्रिक्वेन्सी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान समजावल्या. आणि असं खूप मोठं असं बर्डन नव्हतं की मी एका मोठ्या गायिकेकडे शिकतेय. त्याही इतक्या डाऊन टू अर्थ आहेत आणि इतक्या छान समजावून सांगतात की तुझा स्वर कसा लागला पाहिजे. आणि फ्रिक्वेन्सी एकदा सेट होईपर्यंत तू तेच 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 गायचं. रादर तुम्ही तोच सूर कंटिन्यू आहे लावत राहायचं की तुमची ती फ्रिक्वेन्सी सेट होईल. एकदा फ्रिक्वेन्सी डोक्यात सेट झाली की मग तुमचं गाणं पुढे डेव्हलप होतं किंवा इफेक्टिव्ह होतं. मला खरं सांगायचं गाण्यामध्ये इतकं खूप प्रचंड नॉलेज नाहीये कारण माझी बॅकग्राऊंड गाण्याची नाहीये. अच्छा. माझ्या आई वडिलांना आवड होती म्हणून मी पुढे शिकायला सुरुवात केली. असा माझा प्रवास सांगीन आता स्टार्ट झालाय. पुढे बघूयात आता कुठपर्यंत पोहोचतोय. नक्कीच. आणि नक्कीच तुला त्यात फार भविष्य आहे नाही का, कारण गाणं हे माणूस असं आहे की आपण कुठेही असलो तरी गाणं गुणगुणतो. माणसासोबत काय असतं तर त्याचं गाणं असतं, त्याचा आवाज असतो. मग तो कुठेही लांबच्या प्रवासाला जात असेल तर आपलं कारमध्ये आपण गाणं ऐकतो. काय आपल्या साथीला जोडीदार किंवा जवळचं मैत्र तर कुठलं असेल तर ते गाणं असेल. म्हणजे आपण खूप सुखात असतो, आनंदात असतो, आपलं बर्थडे सेलिब्रेशन असू दे किंवा कुठे पिकनिकला जायचं असू दे तर आपल्या नेहमी गाणं सोबत असतं. आणि कधी आपण दुःखात असो तरी सुद्धा गाणंच आपल्याला सोबतीला असतं, सावलीसारखं असतं. अगदी जन्माला येतो तेव्हा सुद्धा आपल्याला स्वर फुटतो, तसं ते स्वराचं आपलं देणं आहे. परत आपण आता आषाढी एकादशी निमित्त तुम्ही दोघंही आलेला आहात तर अजून एखादं गाणं तुम्ही आमच्यासाठी सादर करावं अशी मी तुम्हा दोघांनाही विनंती करते. मी श्रुतीला परत एकदा विनंती करते, तिने छानसं गाणं मला वाटतं ते रखुमाई बद्दल आहे, म्हणजे रुक्मिणी बद्दलचं आहे, तर ते तिने सादर करावं. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकदा विठुरायाला संसार पेदना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकदा विठुरायाला संसार पेदना. ईग ईग रखुमाई ही भक्तांच्या माहेर, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ईग ईग रखुमाई ही भक्तांच्या माहेर, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकदा विठुरायाला संसार पेलना. तू सकलांची आई, सात जन्माची पुण्यई, हे वरदान आम्हावरी छाया कर बाई. तुझी
श्रुती खूप छान. खरंच आपण विठुरायाचं एवढं आषाढी एकादशीला विठुरायाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घ्यायला जातो आणि रुक्मिणीला सुद्धा ते मोहक रूप रुक्मिणीचं पाहून आपण खरंच भारावून जातो नाही का. आणि ज्यांना स्वतःला रुक्मिणीची किंवा पांडुरंगाची पूजा करायला मिळते ते किती भाग्यवान. ते इतकं तिला अलंकार जडित करणं, मग ते नऊवारी साडी नेसवणं आणि छानसा गजरा आणि सगळे अलंकार तिला घालणं, हे किती सुंदर असं वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण तिथे निर्माण होतं. भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे, तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे, पांडुरंगा मला नेहमी तुझा सहवास घडू दे, पांडुरंगा मला नेहमी तुझा सहवास घडू दे. नचिकेत, तू बरेच आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम करत असशील किंवा इतरही तुम्ही दोघंही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला गाण्याचा आस्वाद आम्हा सगळ्या प्रेक्षकांना देत असता. तर तुझ्या काही अशा विशेष आठवणी आहेत का आषाढी एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त? म्हणजे जवळजवळ महिनाभर हा कार्यक्रम चालू असतो. म्हणजे जशी वारीला सुरुवात होते, जशा दिंड्या निघतात पंढरपुराकडे जायला, तसं पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा ठिकठिकाणी गाड्यांचेही मेळे येतात, गाड्यांची वारी आपण साजरी करतो. तर एखादा किंवा एक दोन प्रसंग किंवा आठवणी तू सांगाव्यास. हो, नक्कीच. कुठलाही सण आला की सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि कलाकारांना जास्त प्रमाणात डिमांड असते. दिवाळी असू दे, गणपती असू दे, नवरात्र असू दे, पण आषाढी एकादशी निमित्त जे कार्यक्रम होतात त्या गेल्या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त जे कार्यक्रम झाले त्यात एक वेगळा अनुभव आला मला. मला 2 कार्यक्रम होते एकाच दिवशी. मला 4:30ला गडकरी रंगायतनला कार्यक्रम होता आणि त्याच दिवशी 8:30ला रात्री प्रबोधन बोरिवलीला होता. मी आयोजकांना सांगितलं की मी ऑलरेडी एक दुपारचा कार्यक्रम घेतलाय, त्यामुळे रात्री मी लेट येणार, पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही, कारण आपली पण एक जबाबदारी असते, आपण वेळेत नाही पोहोचलो तर प्रेक्षक येऊन बसलेले असतात. तर मला आयोजक म्हणाले हरकत नाही, तू ये, आपण करू काहीतरी. 4:30चा गडकरीचा प्रयोग झाला आणि गडकरीच्या आयोजकांना मी विनंती केली की थोडं लवकर सोडा. तरी कार्यक्रमातलं शेवटचं गाणं होय होईपर्यंत मग प्रेक्षक येतात भेटायला. तुम्हाला त्यांना नाराज नाही करतायत. ते असं वाटतं की रसिक मायबाप आहेत ना ते, बरोबर. त्यामुळे रसिक मायबाप म्हटल्यावर ते आमच्या कलाकारांसाठी ते देवासारखे आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही हा प्रवास आमचा सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. त्यामुळे त्यांना परत दुखावता येत नाही. तरी मी काही जणांना भेटलो आणि मला वाटतं 7:30ला प्रयोग संपणार होता. 7:30ला प्रयोग संपवून एक 7:45ला मी रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला म्हटलं बोरिवली जाणार. तर मला माहित नाही त्याने कसं काय मॅनेज केलं, पण मी त्याला म्हटलं थोडा जल्दी पोहोचणार, मी कधी असे करता नाही. बरोबर. तो नॉन महाराष्ट्रीयन होता. तर आणि पाऊस होता. जुलै महिन्यात, गेल्या वर्षी आषाढी एकादशी जुलै महिन्यात आणि भरपूर पाऊस होता आणि त्याने कुठून कशी बशी रिक्षा काढली मला माहित नाही. समहाऊ मला असं जाणवत होतं की रस्त्यावरचं ट्रॅफिक बाजूबाजूला होत होतं. माझ्या मनात प्रचंड प्रेशर होतं की मला एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय, एखाद्या बर्थडे पार्टीला जात असतो हरकत नाही, पण जेव्हा 8:30ची वेळ पाळायचीच असते, कलाकाराला पंक्च्युअल राहणं फार महत्वाचं आहे. आणि लोक येऊन बसलेली असतात, एकदम दडपण असतं आणि पहिलाच गजर असतो पांडुरंगाचा आणि त्या दिवशी असं ठरलेलं की सगळ्यांनी जय रामकृष्ण हरी एकत्र म्हणायचे. आणि मला माहित नाही काय 7:45ला मी ठाण्याहून निघालो आणि 8:30ला शार्प
पडदा उघडताना मी माईक समोर येऊन बसलेलो. क्या बात, क्या पांडुरंगाचीच खूप कृपा कृपा आहे म्हणायला मला असं हवी. वाटतं की कोण होता तो रिक्षावाला मला काही माहित नाही. हा, आणि त्याने मला बरोबर 8:30ला प्रबोधनला पोहोचवलं. वा, मी 8:35ला माईक समोर खरंच बसलो आणि कमाल आहे हा. कारण जे पडदा उघडला. पवईचं वगैरे जे ट्रॅफिक खूप असतं ते खूप खरंच हॉरिबल. समहाऊ मला काय चमत्कार होता माहित नाही ईश्वराचा, पण हा. सगळ्या वाहनांची दिशा हळूहळू अशी बाजूला होत होती का असं वा, मला तो समोर योग जाणवत होता होतं. तुझा. योग होता तो. नक्कीच. पण पुन्हा असं वाटलं की एवढी किंवा दगदग पांडुरंग चालक म्हणून आला असू असेल शकतं. किंवा आणि हो. दुसरा अनुभव आता या वर्षीचा अजून हा. आषाढी एकादशी यायची 29ला आहे. हा. पण एक कार्यक्रम आम्ही वारकऱ्यांसाठी पुण्यात यशवंतराव नाट्य मंदिर कोथरूडला जे हा, तिथे एक कार्यक्रम आम्ही आषाढी निमित्त केला. आणि त्यात पुन्हा एकदा माझं भाग्य मी असं समजेन की संत तुकारामांचे जे 10व्या वंशातले हबप पुरुषोत्तम महाराज वा. आहेत त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला होती. हा, त्यामुळे हे खूपच मोठं भाग्य मी माझ्या आयुष्यातलं आजपर्यंत मी समजेन की वा, ज्या वा. संतांचं आपण हो. अजूनपर्यंत जे ऐकत आलोय त्यांचं जे खरंच. काम आपण आज आणि आपलं तुकारामांवर विशेष प्रेम आहे नाही का? कारण त्यांनी म्हणजे संत ज्ञानेश्वरांवर देखील आहे, पण तुकारामांच्या गाथा त्यांच्याबद्दल एक खरंय. सॉफ्ट कॉर्नर आहे. खरंय. गाथा त्या बुडवल्या गावकऱ्यांनी आणि त्या तरुण वर आल्या होय, नाही होय. का? त्यामुळे ते एक फार असं जवळचं नातं आहे तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांबद्दल. आणि तो अनुभव इतका सुखद होता कारण सुरुवातीला काही गाणी झाल्यावर त्यांचा सत्कार होता. अच्छा, आणि मला खरंच असं वाटलं की तुकाराम महाराज येत आहेत, कारण जेव्हा ते रंगमंचावर येत होते हा, तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्या कलाकारांची माफी मागितली वा, इतक्या मोठ्या माणसाने की मी स्टेजवर रंगमंचावर आल्यामुळे तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय आला हा. आणि तुमचा कार्यक्रम थांबला. म्हणजे माझ्या अच्छा. येण्यामुळे रसिकांचं जे मनोरंजन सुरू होतं सुरांच्या हा. मार्फत ते थांबलं. हा, त्यासाठी तिने 3-4 वेळा नुसती माफीच मागितली वाकून. मी किती थोर हो हो. आणि या व्यक्ती कलियुगात असू देखील शकते. खरंच खरंच म्हणजे खरंच. आम्ही सगळे कलावंत भारावून गेलेलो त्या हा. दिवशी. त्यामुळे अशा या 2 खरंच. आणि सुखद म्हणून आठवणी. तर ते संतत्वाला खरंय. पोचले खरंच. हा, तर एक आता कार्यक्रमाच्या शेवटी अखेरीस आपण आलेलो आहोत, तर पुन्हा एका आषाढी एकादशी निमित्त नक्की. छान गाणं तू सादर करावं. नक्की. लय भारी चित्रपटातलं अजय अतुल यांनी इतकं छान संगीतबद्ध करून एक गाजवलेलं गाणं माऊली माऊली, वा, त्या गाण्याने आपण सांगायचा करूया कार्यक्रमाची. विठ्ठल 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 तुला सादर आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा धीतला पावलानी आम्हा बाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यान जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 विठ्ठल. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला मी वसा.
टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा. दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा मिळून तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्याला हरपल देह भाला जीव झाला खुळा बाबळा पाहण्या ग तुझ्या लोचनात भाबड्याने करांचा लळा. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 विठ्ठल. चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला. पंच प्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला. देखिला कळस डोईला तुळस दावितो चंद्रभागेसी. समीपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी. मुखदर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता. घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा. माऊली 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. विठ्ठलाची मूर्ती साक्षात इथे अवतरली आणि मला वाटतं आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा पांडुरंगाचा गजर तुम्ही दोघांनी मिळून सादर केला. त्यामुळे खरंच पंढरपुरातनं विठुराया आपल्याकडे पाहतायत अशी एक जाणीव झाली. आणि विठ्ठलाच्या मूर्तीतील जे श्री विष्णू तत्व जागृत होण्यासाठी आपण त्याला गोपीचंदन लावतो आणि श्रीकृष्ण तत्व जागृत होण्यासाठी तुळस वाहतो. आणि आज या तुमच्या दोघांच्या निमित्तानं आपण गोपीचंदन आणि तुळस आपण पांडुरंगाला वाहिली. कार्यक्रमाची शेवटाकडे आपण येताना एक सुंदरशी कविता मी तुमच्या समोर आपल्या श्रोत्यांसाठी सादर करते. धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास. धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास. मुखी नामघोष तुला भेटण्याची आस. चारी वेद तुला गाती. विश्वव्यापक तू कमळापती. 18 पुराणाच्या अंती साधू संत तुला ध्याती. क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती. क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती. सुख दुःखात देवा तू माझा सांगाती. सुख दुःखात देवा तू माझा सांगाती. संत तुझ्यासाठी तू सखा पांडुरंग. संत तुझ्यासाठी तू सखा पांडुरंग. नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग. जनीसाठी दळण कान्हू पात्रेला क्षमादान. हेची तुझे गुण ऐकुनी तृप्त झाले कान. हेची तुझे गुण ऐकुनी तृप्त झाले कान. नको आता आम्हा विषयाची गोडी. नको आता आम्हा विषयाची गोडी. देई तरी देही नामाची आवडी. देई तरी देही नामाची आवडी. देवा आता ऐसे करी. देवा ऐसे करी. जन्मोजन्मी व्हावी वारी. जन्मोजन्मी व्हावी वारी. जन्मोजन्मी व्हावी वारी. आज आषाढी एकादशी निमित्त तुम्ही नचिकेत देसाई आणि श्रुती पटवर्धन आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि हा सुंदरसा भक्तिमय वातावरण तुम्ही निर्माण केलात आणि एक भक्तिरसात आपण डुंबून आमच्या श्रोत्यांना नेलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक दोघांचेही आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.
तर मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त आपण नचिकेत देसाई आणि श्रुती पटवर्धन यांचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. पुन्हा एका विशेष कार्यक्रमात भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ.